पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथल्या विलास आणि सुदाम शेळके बंधूंनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय शेततळ बांधले। 25 बाय 45 फुटाच्या शेततळ्याच्या जोरावर त्यांनी केळी, डाळिंब आणि सीताफळाची बाग फुलवली आहे। तसंच त्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाचाही जोड दिलाय। महागणपती याच गावात शेळके कुटुंब राहतं। परंपरागत शेती आधुनिक पद्धतीने करून पंचक्रोशीत त्यांनी आपलं नाव कमावलंय। वडिलोपार्जित 2 एकर शेतीपासून त्यांनी आतापर्यंत 25 एकर शेती घेतली आहे। आधुनिकतेची कास धरलेल्या या शेतकऱ्यांना निसर्गानं साथ तर दिलीच, परंतु एकत्रित कुटुंबाचा त्यांना खूप मोठा फायदा झालाय। गावाजवळून कोणतीही नदी वाहत नसल्यामुळं उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये असणाऱ्या पिकांना पाण्याची कमतरता भासते। शेतीला शाश्वत पाणी मिळावं यासाठी त्यांनी शेततळं बांधलंय। 25 बाय 25 फुटाचं शेततळं त्यांनी बांधलंय। हे शेततळं बांधण्यासाठी त्यांना सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च आलाय, परंतु कोणतंही सरकारी अनुदान न घेता त्यांनी हे शेततळं बांधलंय। शेततळं करायचं कारण असं झालं की शेतीचा आमचा मेन विषय, आमचं सगळं जीवन शेतीवरच आहे। परंतु त्याला पुढे जाताना काय होऊ लागलं की बुवा हे आम्हाला काय कुठल्या पाटाचं पाणी नाही किंवा काय नाही। मग कागद जर टाकला तर कागद विहिरीच्या पाण्यावर वर्षभर जर पाऊस नाही पडत कागद खराब होईल, म्हणून हे डोक्यात गणित घेऊन मी RCC तळं बनवायचं ठरल्यानंतर त्याच्या खर्चाचं बजेट काढायचं खूप व्हायला लागलं। मग खूप बजेट व्हायला लागल्यावर मग आम्ही असं केलं, पहिल्या वर्षी तळं उकरून घेतलं, लोखंड स्वस्त होतं, लोखंड घेऊन ठेवलं, वाळू घेऊन ठेवली आणि दुसऱ्या वर्षी आम्ही काम चालू केलं। चालू केल्यानंतर तो निम्मा अर्धा तलाव बांधून घेतला, त्याच्यावर केळीचं उत्पन्न काढलं आणि केळीचे पैसे चांगले झाले। पुढं मग केळीचे पैसे झाले, काही डाळिंबाचे झाले। मग नंतर दुसरा टप्पा दुसऱ्या वर्षी आम्ही चालू करून तळं पूर्ण केलं आणि ह्या तलावाला सगळा खर्च 32 ते 30 हजार रुपये झाला, 30-32 लाख रुपये झाला। तर पैसा काही एकदम आपल्याकडे नव्हता, परंतु काहीतरी बाहेरून थोडीफार मदत घेऊन आणि शेतीत उत्पन्न झालेलं ते वापरून आज संपूर्ण आम्ही कुठल्याही बँकेचं वगैरे काय न करता हा टँक तयार केला आहे। शेळके यांच्या संपूर्ण 30 एकरामध्ये ठिबकनं पाणी दिलं जातं। 25 एकरात डाळिंब, सीताफळ आणि केळीची लागवड करण्यात आली आहे। 5 एकरात G9 केळी, 10 एकरात भगव्या जातीची डाळिंब आणि उर्वरित क्षेत्रामध्ये डाळिंब आहेत। रासायनिक खतासोबतच शेणखताचा वापर करण्यात येतो। झाडांना रोगराई म्हणून गोमूत्राचाही वापर करण्यात येतो। पाणी कमी असल्यामुळं डाळिंबाचं पीक घेतो। डाळिंबाचं पीक घ्यायचं म्हणलं तर त्याला पाणी कमी लागतं, शेणखत लागतं, रासायनिक खतं लागतात आणि रासायनिक खतं ते सगळं जर त्याला जपलं तर पीक चांगलं परवडतं। फवारणी वगैरे सगळं व्यवस्थित जर चाललं तर त्या पिकासारखे आज पैसे नाहीत, पण त्याला थोडी बाजारभावाची याची त्याची हे जळ पोचते। त्याच्यासाठी आम्ही केळीचं पीक एक घेतो, तर केळीवर रोग येत नाही किंवा जास्त ते रिक्षी पीक नाही। त्याच्यामुळे ह्या डाळिंबाच्या पिकाचं जरी काही झालं कमी सरस तरी ते पीक एक आम्ही घेतो आणि ते पीक घेतल्यामुळं त्याला त्या घरच्या शेणखतावर थोडी रासायनिक खताची जोड दिली आणि ठिबकवर पाणी दिलं की ते पीक एक नंबरचं येतं। थोड्याशा सीताफळी बी आम्ही आहेत आमच्याकडं, त्याला 4 महिनेच पाणी लागतं फक्त सीताफळीला। जून महिन्यात पाऊस होतोच, जून महिन्यात पाऊस झाला की त्याच्यावर चालतं, 1-2 पाणी आज दिली की पुढं पाऊस होतो। त्याच्यामुळं ते एक पीक चांगलं निघतं सीताफळीचं। आणि सीताफळीचं बाजारभाव जर राहिली तर जरा थोडं आगा वगैरे धरलं चांगले पैसे होतात। पण शेती ही थोडीशी आता लक्ष देऊन केली तर शेती, नाहीतर दिवाळीनंतर सारे सीताफळाला बाजार होत राहतात। त्याच्यासाठी 1 महिना आम्ही सीताफळीला आधी पाणी सोडतो। मग आधी पाणी सोडल्यामुळं काय होतं की त्या सीताफळी चांगल्या फुटतात, वरून निसर्गाची थोडीशी हे झाली की त्याला माल लागतो, मग तो लोकांच्या मालापेक्षा लवकर माल निघतो, बाजारभाव चांगले गावतात। एक 15-20 जरी बाजारभाव गावला तरी भरपूर होतो। शेतीसोबतच शेळके कुटुंब दुग्ध व्यवसाय देखील करते।
त्यांच्याकडं 50 जनावरं आहेत. जनावरांना चाऱ्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी 2 एकरात ऊस आणि 3 एकरामध्ये चाऱ्याची लागवड केली आहे. दुग्ध व्यवसायातूनही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. शेती व्यवसायाला जोडूनच आमचा दूध धंदा बी आहे. दूध धंद्यात आम्ही 2 एकर ऊस लावलेला आहे. तो 2 एकर ऊस लावला की तो तेवढ्या जनावरांना 50 जनावर आहे तेवढ्या जनावरांना पुरतो. 3 एकर गवत लावलेलं आहे आणि बाकी मग इतर भुसा वगैरे चारून तेवढ्या जनावरांचं व्यवस्थित 5 एकरात भागतं आमचं. त्याच्यामुळे दोन धंदा बी होतो, 2 रुपयाची आवक चालू राहते आणि शेतीला मुख्य म्हणजे खत लागतं. एवढ्या शेतीला आमच्या खत पुरवतं 50 जनावर असल्यामुळं आणि शेणखताचं पिकं बी चांगलं येतं. त्याच्यामुळं हा मी जनावराचा धंदा एक ठेवलेला आहे. तर तो धंदासुद्धा चांगला आहे आणि शेतीला जोडून त्याच्यापासून सुद्धा आम्हाला चांगले पैसे मिळतात आणि शेतीला खताचा खूप फायदा होतो. शेळके बंधूंनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रांची जोड दिली आहे. त्यामुळं गावातील इतर शेतकरी शेती विकत असतानाही त्यांची शेती टिकून आहे. शेतकऱ्यांनी शेतीत ठिबक शेततळ्यांचा वापर करावा असं आवाहन ते करत आहेत. डिजिटल शेतीसुद्धा करा, स्मार्ट सिटी करा आणि याच्यात तरुण वर्ग कसा आकर्षित होईल, शेतकऱ्याचे कसे 4 पैसे त्याच्या खिशात राहतील आणि ह्या पद्धतीने शासनाने प्रयत्न करून शेततळ्यासारखे प्रयोग गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, ठिबकसारखे प्रयोग दिलेले आहेत. याचा तर आम्ही फायदा घेतोच, दुसऱ्या लोकांनी घेतला पाहिजे. आज औद्योगिकरणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती विकत आहे. मात्र शेळके कुटुंबांनी शेती न विकता संवर्धन केलंय. तसंच तरुण पिढीनेही शेती व्यवसायात उतरावं यासाठी ते प्रयत्न करतायत. सुनील पवार, साम टीव्ही, पुणे.